लग्नबंधन वाढदिवस आज चिरंजीव हरी आणि चिसौका यमुना या उभयतांचा 50वा हा लग्नबंधन सोहळा आज ही चिरतरुण वरवधू इथे उपस्थित राहिले. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. सुवर्ण महोत्सवी लग्न सोहळा हरी आणि यमुना यांचा रसिकजनांच्या हृदयाचा मनाचा वेध घेण्या साथ सजविला हा गीत संगीताचा आज सुवर्ण महोत्सवी हा लग्न सोहळा आणि या लग्न सोहळ्याचे सर्व साक्षीदार. खरं म्हणजे 50 वर्ष या लग्न सोहळ्याला झालेली असताना आज वेगळाच आनंद उत्साह या गीते परिवाराचा आहे. मुलांनी हा सुंदरसा गाणी घातलेला आहे कारण आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा द्विगुणित करण्यासाठीच हा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि या सोहळ्याला आपण सर्व नातेवाईक मित्र परिवार हितचिंतक मान्यवर इथे उपस्थित आहात. आपण सर्वांचे गीते परिवार आणि आम्हा कलाकारांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम गणरायाला वंदन करतो, त्याच्या पूजा अर्चनेने आपण सुरुवात करतो कारण 14 विद्या आणि 64 कलांचा हा अधिपती आहे. माता पित्यांचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, कार्यारंभी तुझी अर्चना विनायका, स्वीकार कर आम्हा या कलाकारांची ही मानवंदना. स्वस्ति श्री गणनायक
गजमुख मोरेश्वर सिद्धिदं बल्लालं मुरुडं विनायकमहा चिन्तामणि देवदं लीन्याद्रि गिरिजात्मज सुभद्रं विघ्नेश्वर जरा ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम् कुर्या सदा तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता तूच करिता आणि करविता तूच करिता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मोरया मंगलमूर्ती ओंकारा तू अधिनायक चिंतामणी तू सिद्धिविनायक ओंकारा तू अधिनायक चिंतामणी तू सिद्धिविनायक मंगलमूर्ती तू भवतारक सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी तुझ्या कृपेचा हात मस्तकी पायी तवा चिंता तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तूच करिता आणि करविता तूच करिता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया देवासुदेव माझे पण तुझ्या दर्शनी उजळो जीवन देवासुदेव माझे पण तुझ्या दर्शनी उजळो जीवन नित्य कळावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाई भूषण सदैव राहो ओठांवरती सदैव राहो ओठांवरती तुझेच रे गुण गाता तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तूच करिता आणि करविता तूच करिता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया या सुंदरशा आवाजाने गणरायाचा आशीर्वाद या नवदंपत्यावर आहे ना. नवदंपत्यच आहे काय 50 वर्ष
हा लग्न सोहळा आपण जेव्हा साजरा करतोय 50 वर्ष काढलेली आहेत एकमेकांच्या सानिध्यामध्ये, ही खूप मोठी गोष्ट आहे. आजकालच्या जमान्यात मला वाटतं आजकालची तरुण पिढी 50 वर्ष सोहळा 5 वर्ष टिकतंय काही एवढा टेन्शन आहे. परंतु खरोखरच वाखाणण्याजोगी ही जोडी. तर आजकाल बऱ्याच वेळेला बघतो की ही साथ आयुष्यभर, म्हणजे ते LIC म्हणतं ना, जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी, असं ज्या प्रमाणे ही जोडी आहे. आणि अशाच जोड्या पूर्वीपासूनच्या आलेल्या. प्रेम कसं असायचं पहिलं की जेणेकरून नजरेचं प्रेम होतं. फक्त नजरेने बघितलं की एकमेकाशी प्रेम व्हायचं. प्रेम म्हणजे प्रेम असं तुमचं आमचं सेम असतं, अशी जरी व्याख्या असली तरी त्यावेळेचं प्रेम वेगळं होतं. नंतर चिठ्ठ्या पाठवले, कबूतर यायचं, हे ते सगळं त्याप्रमाणे प्रेम होत आलं. पण आजकालच्या प्रेमाचं गणितच वेगळं आहे. हे प्रेम नसेल, हे प्रेम नाही, काय आहे ते मला माहिती. परंतु प्रेम हे निखळ असावं, प्रेमळ असावं, एखाद्याच्या भावना समजून घेणारं असावं. प्रेम कोणावर करावं? पहिलं प्रेम कोणाचं आहे? म्हणजे प्रत्येक जण सांगू शकतो माझं हे पहिलं प्रेम. सांगेल का कोणी इथे उपस्थित आहे? प्रत्येकाच्या मनामध्ये माझं पहिलं प्रेम कोणतं? पण ते प्रेम हे प्रेयसीवर केलेलं प्रेम किंवा पत्नीवर केलेलं प्रेम हे नव्हे, तर पहिलं प्रेम सगळ्यांचं कुठलं असेल ना, ते आई वडिलांवरचं प्रेम. ज्यांनी आपल्याला ही सृष्टी दाखवली, आपल्याला आपलं संपूर्ण जीवन घडवलं, ते आपलं पहिलं प्रेम आहे. आणि या पहिल्या प्रेमाला कधीच कुणी विसरू नये. हेच जो विसरला या पहिल्या प्रेमाला, तो संपूर्ण आयुष्य त्याचं उद्ध्वस्त झालं खऱ्या अर्थानं. म्हणून आई वडिलांना, हे आई वडिलांचं पहिलं प्रेम कधीच कुणी विसरू नये. आणि हेच प्रेम ज्यावेळेला आपण समोरच्याला देतो ना, प्रेम द्या आणि प्रेम घ्या, असंच या प्रेमाची सुंदरशी व्याख्या आपण पुढील गीतातून ऐकणार आहोत. आज हा सुवर्ण महोत्सवी लग्न सोहळा आहे आणि त्याचबरोबर निलेश गीते यांचाही वाढदिवस आहे. त्यांना तुम्हा आम्हा सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. निलेश ये. निलेश, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी एवढंच म्हणेल, पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस आमच्या निलेशचा, तू सदा हसत खेळत राहा ही आमच्या मनाची इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा निलेश जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला.
ज्या क्षणाची आपण वाट पाहतो थोड्याच वेळात सुरू होईल, परंतु गीतसंगीताच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करण्यासाठी आज इथं ही आम्ही कलाकार मंडळी उपस्थित आहोत. यानंतरचं गीत सादर करण्यासाठी मी विनंती करेन. आणि यासाठी मन चंगा तो हरिद्वार निघालता असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे मनाच्या सर्व गोष्टी आपण ऐकायला हव्या आणि मनापासून सगळ्या गोष्टी करायला हव्या. खरं तर मग पुढच्या गीताकडे वळूया. फुल दे क्षण स्वागत अगदी या नव दाम्पत्याचं स्वागत आपण तितक्याच अगदी उमेदीने आणि तितक्याच स्फूर्तीने करणार आहोत. कारण आयुष्यातील 50 वर्ष या लग्न बंधनाला झालेत आणि म्हणूनच त्यांचा स्वागत सुद्धा तितकंच दिमागदार तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातल्या, कारण तुम्ही सर्वजण यांच्या लग्नात बरीचशी तरुण मंडळी नव्हती आणि म्हणूनच त्या सगळ्यांना तो अनुभव घेता यावा म्हणूनच की काय आजचा हा 50वा लग्न सोहळा अगदी मोठ्या दिमागात आणि त्याच जल्लोषात जोशात साजरा होतोय. आणि आता नवदाम्पत्याची एंट्री होती. आपण सर्वजण पहिले तर जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्या एंट्रीसाठी. जोरदार या गोदांड्यावर ना बोलते नवरा कोणाचा येतो, या गोदांड्यावर ना बोलते नवरा कोणाचा येतो, या गोदांड्यावर ना बोलते नवरा कोणाचा येतो, या गोदांड्यावर ना बोलते नवरा कोणाचा येतो. त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्या दिसल्या गो दिसल्या पैठणी
शरयोग है तारया शर्वती वेदिका शिप्रावे कवी
गीते आणि सौ यमुना हरी गीते या उभयतांचा या 50 वर्षाचा हा कालखंड या संसाराचा गाडा त्यांनी कशा पद्धतीने आखलेला आहे आणि या संसाराचा गाडा आखत असताना कशा पद्धतीने त्यांना काही अडीअडचणी त्याच्यावर मात करण्याचं त्यांनी कसं ते संपूर्ण नियोजन केलेलं आहे याची संपूर्ण माहिती मी आता तुम्हाला इथे देणार आहे. कारण 50 वर्ष संसार करायचं खायची गोष्ट नाही आहे. त्यासाठी समजूतदारपणा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. घर दोघांचं असतं, दोघांनी ते सावरायचं असतं, एकाने बिस्कट नाही तर दुसऱ्याने आवरायचं असतं आणि हे आवरताना हा समजूतदारपणा सगळ्यात महत्त्वाचा असतो. एखादा चिडला तर दुसरे शांतपणाने ऐकून घ्या आणि त्याचं काय म्हणणं आहे त्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचं आहे. म्हणजे चिरंजीव हेमकांत हरी श्री नारायण गोया गीते यांचा आणि गुजूबाई नारायण गीते यांचा ज्येष्ठ पुत्र चिसौका यमुना श्री बाळोजी हरी काटे यांची ज्येष्ठ कन्या यांचा शुभविवाह गुरुवार दिनांक 5/2/1976 रोजी दुपारी 2:25 हा संपन्न झाला. तो विवाहस्थळ मुक्काम तुरुंगवाडी जिल्हा रायगड. मंडळी तुरुंगवाडी गाव या गावातील 90% लग्न ही गावातल्या गावात होत असत. यमुना हिचं घर हे बाबांच्या खूप लांब होतं. असं म्हटलं तर तुम्हाला वाटेल किती लांब, तर 2 घर सोडून म्हटलं की आईचं घर एवढं जवळच होतं. परंतु आई वडील जेव्हा त्यांच्या म्हणजे बाबांच्या आई वडिलांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला तेव्हा बाबा हे 7वी शिकवले आणि यमुना आई ही 4थी मध्ये शिकवली. परंतु लग्नाच्या वेळी बाबांचं वय 21 होतं आणि आईचं 17 होतं. तेव्हा हरिबाबा यांच्या आईने त्यांना विचारलं, बाळा तुला कोणी मुलगी पसंत आहे का? त्यावेळेला यमुना इथे शेजारीच राहत होत्या. कधी कधी येणं जाणं घरात होतं अधूनमधून, पण स्ट्रिक्ट अशी व्यक्ती म्हणजे यमुना. त्यामुळे बाबांनी जरी यमुना आईनं पाहिलं असतं तरी बाबांचं एका वेगळ्याच मुलीवर प्रेम म्हणजे आवडायची. पण ती मुलगी खूपच जाड होती. तेव्हा आईने त्यांना जो काही सांगितलं ते जेव्हा मी ऐकलं तर मला तर हसूच आलं. आईने सांगितलं की बाळा रे, ती म्हणाले आई अरे बाळा तुला मोठी आणि दांडाबारी कशाला पाहिजे? त्यापेक्षा यमुना आई त्यावेळेला दिसायला पण सुंदर आणि आजही त्या सुंदरच दिसतात. बरोबरच. म्हणजे त्यावेळेला विचार करा 50 वर्ष लग्न झाली त्यावेळेला किती सुंदर असते. त्याप्रमाणे तशी आईबाबांना ती आवडत होती. आईबाबांनी सांगितलं की बाबा रे आपण त्या मुलीचा विचार करू. पण बाबांनाही ती आवडत होती, परंतु बोलायचं कसं, त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने त्यांनी आपल्या आईकडे हा विषय मांडला. त्यानंतर त्यांच्या आईने यमुना आई यांच्या वडिलांकडे हा शब्द टाकला. त्यावेळेला यमुना आई आणि हरिबाबा या दोघांची पालक PPT मध्ये कार्यरत, दोघेही कामाला. आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांना ही गोष्ट जेव्हा सांगितली गेली तेव्हा त्यांनी पण विचार केला की घरी बोलतो. त्यावेळेला बाबा कुठेही कामाला नव्हते. हरिबाबा हे कुठेही कामाला नव्हते आणि त्यामुळे कसं जुळायचं, पण ते जुळून आणलं ते यमुना आई यांच्या आजीने. त्यांनी सांगितलं मुलगा चांगला आहे, तो संस्कृत आहे, घराणं पण सुंदर आहे, त्यामुळे आपल्याला काही कुठला प्रॉब्लेम नाहीये, आपण तू त्या मुलाशी लग्न कर असं आजीने आईला ते सांगितलं. त्याप्रमाणे त्यांचं लग्न 5/2/1976 रोजी हे विवाह झाला. नवीन जेव्हा सासरी येते तेव्हा लक्ष्मीच्या पावलाने येते. त्याप्रमाणे आई गीते कुटुंबात आल्यानंतर 6 महिन्यातच बाबांना BPT मध्ये नोकरी लागली. या नोकरीसाठी हरिबाबांच्या बाबांनी खूप प्रयत्न केले. बाबा नोकरीसाठी मुंबईला आले आणि कष्टमय जीवन खऱ्या अर्थानं सुरू झालं. नोकरी करत असताना जवळचा आणि जिवलग मित्र जे त्यांना भेटले ते म्हणजे चंद्रकांत भोसले व गोविंद टिकम. गोविंद टिकम आलेत का इथे? गोविंद टिकम वा वा वा.
त्यांची साथ खूप मोलाची होती आणि ज्यांनी आजतागायत त्यांची साथ सोडली नाही. गणपती सणासुदीला गावी जाण्याची ओढ होती, परंतु निळाशार समुद्रामध्ये काम करत असताना परिवारासाठी मेहनत कष्ट करण्याची जिद्द गुळाची त्यांनी लागली. त्यानंतर 9 दिवसाचे 316 रुपये पगार हाती आल्यानंतर म्हणजे 1977 साली त्यांच्या हातात आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला, कारण ते तेव्हा खूप जास्त होते. त्यांनी आपल्या वडिलांनी पैसे दिले. वडिलांनी त्यांना ते कपाळावर ठेवण्यास सांगितलं. पूर्वी असं नसायचं की आपला आलेला पगार आई वडिलांकडे देणं हे कर्तव्य आपल्या मुलांचं होतं, ही संस्कृती होती, हे संस्कार होते आणि ते जमलं ते हरिबाबा यांनी. आणि त्याप्रमाणे त्यांनी वडिलांकडे दिले. वडिलांनी कपाळावर ठेवायला सांगितले आणि त्यानंतर अशा पद्धतीने तो कामाचा त्यांचं रुटीन ते चालू झालं. परंतु गावी जाण्याचा कधी योग येत नव्हता. 2 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी त्यांना गावी जाण्याचा योग मिळेल आणि त्यावेळेला आपले सणवार ज्यावेळेला असेल त्यावेळेस ते तिथे जात. अशा पद्धतीने करत असताना बाबा डीपीटी मध्ये नोकरी करत असताना त्यातील विविध परीक्षा त्यांनी दिल्या. गावामध्ये हे महत्वाचं म्हणजे गावामध्ये 90% लोक डीपीटी मध्ये काम करत असतात, परंतु टेक्निकल इंजिनियर म्हणून गावातील पहिला तरुण होण्याचा मान त्यांनी स्वाभिमानाने पटकावला. ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण 90% तरुण तिकडे डीपीटी मध्ये कामाला असताना टेक्निकल इंजिनियर होत झाले ते. तर विविध परीक्षा त्यांनी दिल्या आणि यातूनच संघर्ष तरी थांबला नाही, ते करत असतात. गावी अजून जात असताना 1986 साली बाबा आईला व मुलांना घेऊन मुंबईत आले. परंतु आपल्या मुलांना झोपडपट्टीत राहून यायचं नाही हा निश्चय त्यांनी केला. आपल्या मुलांना त्यांना छान म्हणून नाडकर्णी पार्क येथे भाड्याने घर घेतलं. त्यानंतर स्वतःचं घर असावे असे त्यांनी ठरवले आणि भाईंदर येथे गोविंद टिकम व चंद्रकांत भोसले यांच्या सहकार्याने आपले हक्काचे घर गोविंद भोसले यांनी त्यांना विनंती केली की किती दिवस भाड्याने राहणार, हक्काचं घर असावं. यासाठी ज्या काही सोसायटी बँकेमधून जे कर्ज काढायला लागलं त्यासाठी सहकार्य केलं. पण तितकेच पैसे महत्वाचे होते आणि त्याच अगोदर बाबांनी आईसाठी मंगळसूत्र सोन्याचं छान बनवलं. ज्यावेळेला एखादी सोन्याची वस्तू एखाद्या बाईला मिळते ते आनंद होतो, पण तो आनंद 8 ते 10 दिवसच त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झाला. कारण घर स्वतःचं घ्यायचं असल्या कारणाने तो दागिना ते मंगळसूत्र त्यांना गहाण ठेवावं लागतं. परंतु असं जसं आईने ते मंगळसूत्र गहाण ठेवण्यासाठी दिलं आणि कंपनी बँकेतून लोन काढून बाबांनी भाईंदर येथे घर घेतले. तेथे राहत असताना बाबांनी आणि मुलांची भेट फक्त शनिवारीच होत असते, कारण बाबा रात्री उशिरा कामावर येईल तेव्हा मुलं झोपलेली असायची आणि सकाळी 5:30 वाजता लवकर कामावर जायचे. त्यामुळे मुलांची भेट फक्त शनिवारी विकली ऑफ. त्यावेळेला बाबा सकाळी कामावर निघाले की सर्व मुलं झोपलेली असायची. फक्त एक मुलगा त्यांच्या पाठी जिन्यापर्यंत जात होता आणि रडत म्हणायचा, बाबा मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला. आणि तो म्हणजे त्यांचा लाडका संकेत. वर्षभर भाईंदर येथे राहिल्यानंतर तेथे भाडोत्री ठेवून संपूर्ण गीते परिवार शाळा येथे भाड्याने राहू लागला. कारण बराच अंतर कामावर जायला लागायचं, बराच वेळ जायचा, संपूर्ण दिवस जायचा. त्यामुळे तिथे भाडोत्री ठेवून त्यांनी भाडोत्री ठेवलं आणि नंतर शाळा येथे त्यांनी घर भाड्याने घेतलं. आईच्या चुलत भावाचं घर, परंतु तिथेही संघर्ष सुरू. लवकर उठून पळवतून ट्रेन पकडायला जायचं. तसेच त्या वाटेवर एक स्मशान तेथे कधी कधी चिंता पेटत असलेली, पण त्यातूनच त्याला कानाडोळा करून त्यातूनच वाट काढत बाबा कामावर जात होते आणि या मार्गावर चालत होते. शाळेत पण ते किमान 1 वर्षभर राहिले. भारत दुसरीला असताना शाळेतील एक मुलगा, ही गोष्ट बघा ना, भारत दुसरीला असताना शाळेतील एक मुलगा त्याला चावला. वडिलांना जेव्हा कळलं की म्हणतात आई एक प्रेमाचा सागर असतो, पण वडील ज्या वेळेला अशा काही गोष्टी होतात त्यावेळेला वडील एक कणखर बाळा तयार होतो. त्याप्रमाणे वडिलांनी काही काही गेले, ते शाळेत गेले आणि शिक्षकांना आणि त्या मुलाला जा विचारला, माझ्या मुलाला
तो मुलगा चावला, तुम्ही काय करत होता? त्यावेळेला त्यांनी शिक्षकांना त्या मुलाला दम दिला आणि सांगितलं, मला माझ्या मुलाला तर काही झालं ना तर माशासारखा कापून काढेल. एवढं धमकी दिली होतं, पण ती धमकी एक बापाची होती. ते बापाचं मन होतं. त्या खऱ्या अर्थाने त्यांनी त्या तिथं त्या शिक्षकांना सांगितलं, परंतु ही तळमळ होती बापाची मुलांबद्दलची आणि आपल्या मुलं इथे सुरक्षित नाही हे समजून त्यांनी तिथूनही करता पाय घेतला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा नाडकवी पार्क येथे राहायला आले. नाडकवी पार्क येथे जैवी बिल्डिंग या इथे भाड्याने त्यांनी घर घेतलं आणि मुलांना ज्ञानेश्वर विद्यालय येथे त्यांचं शिक्षण सुरू झालं. मुलांसाठी 14 ते 15 ठिकाणी ते भाड्याने राहिले, कारण त्यांना झोपडपट्टीत न ठेवता चांगली संगत व संस्कार मिळावे म्हणून. त्यानंतर चांगला ग्रेड मिळून बाबांना तेजसनगर येथे मोठं घर मिळालं. बीपीडीच्या वतीनं त्या घरामध्ये ते मोठ्या घरामध्ये गाव लागला. त्यावेळेला भारत घरात मोठा आणि आईचा लाडका, त्यामुळे त्याच्यासाठी कपडे घ्यायचे म्हणजे 500-600 रुपयाचे त्यावेळेला जास्तीत महागडे कपडे भारत लागले. पण भारत चित्रकलेची लहानपासून त्याला आवड. गावामध्ये रामजी नावाचा मूर्तिकार होता, त्याच्याकडे जाऊन त्याची जी कला बघून, जी चित्रकला बघून भारत खऱ्या अर्थानं प्रेरित झाला आणि या क्षेत्राकडे तो वळला. एक दिवस असं झालं की संपूर्ण गावात आईकडे शोधत राहिले भारत कुठं आहे. तो भारतच्या मूर्तिकाराची इथे होता. सकाळी 10 वाजता गेलेला हा मुलगा संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तिथं होता. परंतु ही आवड तरी ती जोपासली आहे आणि आई वडिलांनी त्याला त्याचं प्रोत्साहन दिलं. भारत ज्या वेळेला घडला, तो घडत असताना त्यांनी आपल्या भावंडांनाही घडवलं. त्यांनाही त्यांच्या क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये त्यांना सहकार्य केलं. बरोबर आहे, उभं राहून हा संसाराचा गाळा त्यांनी चालवला. त्यांच्यासाठी पुन्हा या जोरदार टाळ्या या उभयतांसाठी लागला. म्हणून यानंतर आपण केक कटिंगचा कार्यक्रम होणार. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness had it in rain. But that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when you talked your love. And I was going myself in line. But since today you said you wouldn't live without me, and round about me, you wanted to stay. When I tell everyone that you're in love with me. Thank you.
ओ चढला आता तुझा बाबा, इटली आलोचने सखये या मिलनाला, दुर्ये काही उरे बाबले साधले. प्रीतीच्या चांदराती घेऊन हाती प्रीतीच्या चांदराती घेऊन हाती जोडू अमोल हाती Thank you. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव, नव्या घरामंदी काय नवीन घडलं. घरकुला संग संग येगळ होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. अवकळा संधी जाईल निघुनी, दरारल बीज तुझ माझ्या खुशीतुनी ओ. मिळलं का त्याला ऊन वारा पाणी, राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी. क्षणाची आपण वाट पाहतो. खूप सुंदर नृत्य आविष्कार बाबा आणि आई यांचा होणार आहे. ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा.
बेस्ट डान्सर जोडीला प्राईज आहे. 2 अमिताभ आणि 2 रेखा आलेले आहेत. क्या बात है. इसने नहीं देखा वो देख सकते हैं. डान्स माने ना माने मुझको मेरी मंजिल मिल गई. क्या बात है, क्या बात है. आता शक्ती कबूल करणार. ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए. जरा पास आओ तो चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए. जरा पास आओ तो चैन आ जाए. कभी जब न होंगे तो है दिलरुबा, किसे देख कर आए शर्माओगी. न देखोगी फिर तुम कभी आईना, हमारे बिना रोज घबराओगी. मदन सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तब चैन आ जाए. जरा पास आओ तब चैन आ जाए. Come on everybody, क्या बात है. अरे. है बनने संवरने का तभी मजा, कोई देखने वाला आशिक तो हो, नहीं तो ये जलवे बुझते दिए. कोई मिटने वाला एक आशिक तो हो, बुलंद सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए. जरा पास आओ तो चैन आ जाए. क्या बात है, क्या बात है.
ओ जाने तो नन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। ओ रंग सितारे लपेटे हुए, ओ जाने तो नन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। Thank you. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि, गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने, गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे, पूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने, विक्रमाय प्रियप्रवराय गुरवे गुणगुरवे, गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुधर्मसकाराध्याय, गुरुपुत्रपरित्रात्रये गुरुपाखण्डखण्डकाय, गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि, गूढगुल्फाय गन्धमत्ताय जयप्रदाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि।
हाय गोरी सोरी का गोरी मुंबईच्या किनारी मागील गोरी हलक गोरी चल जाऊ माझारी हाय माऊलीचा एक विराई डोंगरावरी नजर जाई तुझी फुलावरी एक विराई डोंगरावरी नजर जाई तुझी फुलावरी एक विराई डोंगरावरी नजर हाय तुझी फुलावरी एक विराई डोंगरावरी नजर हाय तुझी फुलावरी फुलाचा धंदा जीवावरी फुलाचा धंदा जीवावरी फुलाचा रंगा जीवावरी फुलाचा रंगा जीवावरी पाठीशी उदास विराई पाठीशी उदास विराई पाठीशी उभी आहे एक विराई पाठीशी उभी आहे एक विराई एक विराई डोंगरावरी नजर हाय तुझी फुलावरी एक विराई डोंगरावरी नजर हाय तुझी फुलावरी बेसवची पारू केसली गो नवसा बेसवची पारू केसली गो नवसा जाऊ संगतो पत्राला गो पारू दर्याचे भुकेला हे पारू क्या बात है लोक जमलंय गो बघावला माझे वेसवचे पारूला तुझं नटवा बघ कसा सजलाय गेला नट मनानं जायलंय सणाचे दिसाला तुझे हातानं घालीन हिरवा चुरस आपले लग्नाचे दिसाला नवस करून देवाला गबरी कुंकू तुझे माझ्याला देवाला कबरी कुंकू तुझे माझ्याला सण आयलाय गो नारळी पुनवेचा स्वामी आनंद मावळला फुलाच्या दुनियेचा अरे वेगळी चला घेणारी जाऊ देवाची फुले घालायला हात जोडून नारळ सोनाचा देऊया दर्याला दर्यावरी आमचे डोले होई देवी माझ्या डोलेला हाती हाती कोळी
इंदिराई देवी गो इंदिराई देवी इंदिराई देवी गो इंदिराई देवी गोव्याच बेचारे गावालो तुझे बोले रंगलाय ग लोक सारा देवरालो तुझे बोले रंगलाय ग लोक सारा देवरालो या बात आहे, खूप छान असते इंदिराई देवी इंदिराई देवी गो इंदिराई देवी गोव्याच बेचारे गावालो तुझे बोले रंगलाय ग लोक सारा देवरालो तुझे बोले रंगलाय ग लोक सारा देवरालो हाय बाबलीचा मला सगळं घेतलाय ना चला चला घेऊन जाऊया नव्या कुणाचा येतो त्याच्या करवल्या गो करवल्या